विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे। या दारुण पराभवानंतर काँग्रेसचे जे पराभूत असलेले उमेदवार आहेत त्यांची बैठक आज टिळक भवनात झाली। आपल्यासोबत पृथ्वीराज पाटील सर आहेत। पृथ्वीराज पाटील जी, तुम्ही सांगलीमधनं निवडणूक लढला। खरं तर सांगली शहराची संपूर्ण निवडणुकीची गणितं जी आहेत ती चक्रच बदलली। अपक्ष उमेदवार तुमच्या समोर उभा राहिला, त्याचा फटका तुम्हाला संपूर्ण बसला। तो अपक्ष उमेदवार देखील तुमच्याच पक्षात एकेकाळी संपूर्ण काम करत होते। खरं म्हणजे सांगली लोकसभा हे आम्ही एकजुटीनं घेतली होती। अपक्ष उमेदवार यांना निवडून आणून हे काँग्रेसचे विचाराचे होते। विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काँग्रेस एकसंघ केली जिल्ह्यामध्ये, परंतु विधानसभेमध्ये ती आम्ही एकसंघता टिकवू शकलो नाही। याचं प्रमुख कारण वसंतदादा घराण्यातल्याच एका व्यक्तीने तिथे केलेली बंडखोरी आणि त्यांना माजी केंद्रीय विद्यमान खासदार असणारे विशाल पाटील यांनी सर्वांनी उघडपणे साथ दिली। दुर्दैवानं त्यांचं खरं म्हणजे ही बंडखोरी थांबवायला वरिष्ठांकडनं अपयश आलं। शेवटपर्यंत आम्ही सांगत होतो की ही बंडखोरी ही भाजप पुरस्कृत आहे आणि भाजप पुरस्कृत होती हे सिद्ध झालं, कारण त्यांनी त्यांच्या प्रचारामध्ये कुठेही भाजपच्या उमेदवारांचा पराभव करा किंवा त्यासाठी मी उभे असं म्हटलं नाही। त्यांनी अगदी सांता सभेपर्यंत फक्त पृथ्वीराज पाटील यांच्यावरच वैयक्तिक टीका केली आणि त्यावरून समजून आलं की भाजप पुरस्कृत उमेदवारी होती आणि भाजपनं तिथं मुद्दाम तिरंगी निवडणूक घडवून आणली आणि त्यामुळं त्या ठिकाणी ह्या तिरंगी लढतीमुळं मला विजयापर्यंत पोहोचता आलं नाही। ही वस्तुस्थिती आहे। खरं तर विशाल पाटील या सांगली लोकसभे निवडणुकीमध्ये अपक्ष उभे होते, तुम्ही पाठिंबा दिला। त्यानंतर विश्वजित कदम तुमच्या जिल्ह्याचे नेते आमदार आता झालेत, त्यांनी देखील विशाल पाटलांना निवडून येण्यास खूप मोठी मदत केलेली। निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष म्हणून काँग्रेसला पाठिंबा दिलेला होता। अशातच या सगळ्याच्या संदर्भात आता काँग्रेस हायकमांडकडे तुम्ही कारवाईची मागणी करणार आहात का या सगळ्या संदर्भात? जयश्री पाटील यांच्यावर ऑलरेडी कारवाई झालेली आहे। त्यांना 6 वर्षाकरता पक्षातनं त्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे। विशाल पाटील यांच्या संदर्भामध्ये आता पक्षश्रेष्ठी त्यांना काय समज देणार आहेत काय नाही त्याबद्दल ते निर्णय घेतील आणि वस्तुस्थिती सर्व पूर्णपणे त्यांच्यासमोर आज आहे, प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांच्या समोर आणि पक्षश्रेष्ठींसमोर। आता अंतिम निर्णय त्यांनी त्या संदर्भामध्ये घ्यायचा आहे। खरं तर ज्या व्यक्तीला निवडून आणण्यास तुम्ही मोठा रोल संपूर्ण लोकसभेमध्ये केला, महाविकास आघाडीचं आघाडी धर्म तोडून तुम्ही विशाल पाटलांना तुम्ही संपूर्ण निवडणूक जिंकण्यास मदत केलेली होती, त्याच व्यक्तीने तुमचा घात केला असं म्हणत? अगदी या संदर्भामध्ये त्यांना अगदी आम्ही खूप ताकदीनं मदत केलेली होती। मी असेल, डॉक्टर विश्वजित कदम असतील आणि माननीय विक्रमसिंह सावंत असतील की जे आमदार होते, त्यांचाही पराभव झालेला आहे, परंतु त्याची जाणीव त्यांनी ठेवलेली नाही। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडत होतं की माझ्या मतदारसंघामध्ये ते माझ्या विरोधात प्रचार करतात। शेजारी महाविकास आघाडीचे उमेदवार मिरजेमध्ये, तासगाव कटेमंकाळमध्ये, जत पोलूस कडेगावमध्ये तिथं जाऊन ते आघाडीचा प्रचार करतात आणि अशा पद्धतीनं हे लोकांना आवडलं नाही। त्याचा परिणाम निश्चितपणे त्यांच्या पुढच्या निवडणुकीवर होणार आहे, कारण ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं काँग्रेसच्या विचाराचा म्हणून असेल, ते सर्वजण नाराज झालेत आणि त्याचा फटका त्यांना। नाना पटोलेंकडे ही खंत व्यक्त केली का तुम्ही आजच्या बैठकीमध्ये? हे सगळे मुद्दे ठेवले का? जयश्री पाटील असतील, विशाल पाटील असतील, यांनी कशा पद्धतीने तुमच्याबरोबर या सगळ्या निवडणुकीमध्ये गेम खेळला? आजच्या बैठकीमध्ये ही सर्व वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडण्यात आलेली आहे। आता त्या संदर्भामध्ये त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। खरं तर सांगलीमधनं अशी काय परिस्थिती उद्भवली की संपूर्ण महाविकास आघाडीचा सुपडा साफ होतोय? जयंत पाटील देखील काही अधिक मतांनी निवडून आले, अर्थात त्यांचा लीड जवळपास गेल्या वेळेस काही 60 हजारांचा होता, आता 13 हजारांनी निवडून आले। विश्वजित कदम देखील 20 हजारांच्या मतांच्या लीडने निवडून आले। तुमचा पराभव झाला, जिल्ह्यामध्ये अनेक नेत्यांचा पराभव झाला। या पराभवाची गणितं काय? खरं म्हणजे हे सर्व अनाकलनीय आहे। मतदान झालेल्या संध्याकाळच्यापर्यंत मला काही डिपार्टमेंटचे फोन आले पोलीस डिपार्टमेंटमधून की तिथं आपण त्या ठिकाणी जिंकतो आहोत म्हणून, सर्वे रिपोर्ट तसे होते आणि असं असताना एकीकडे जयंत पाटील एकतर्फी जिंकणार होते, विश्वजित कदम जिंकणार होते, त्यांचं लीड त्या ठिकाणी कमी झालं आणि हे सर्व अनाकलनीय नक्की आहे। यामध्ये आता EVM आहे,
का आणखी काय आहे याच्या संदर्भामध्ये आता सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयानं जे 5% आम्हाला परवानगी दिलेली आहे तिथं त्या 5% EVMची आणि VVPATची पूर्ण तपासणी करता आम्ही तिथं स्वतः माझ्या मतदारसंघातनं मी दाखल केलेलं आहे. आता बघूया आता रिझल्ट काय येतो. रवींद्र धंगेकर सुद्धा आपल्याबरोबर आहेत. रवींद्र धंगेकरजी, खरं तर कसब्याची पोटनिवडणूक झालेली, पोटनिवडणुकीमध्ये रासने विरुद्ध धंगेकर अशी संपूर्ण लढत झाली. त्या सगळ्या लढतीमध्ये तुमचा विजय झाला, परंतु आत्ताची महत्त्वाची 2029ची जी महत्त्वाची निवडणूक आहे त्या निवडणुकीत असा काय चेंज झाला की तुमचा पराभव झाला? नाही, याच्यामध्ये महाराष्ट्राचा ट्रेंड बदलला आणि हा ट्रेंड बदलत असताना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने प्रचार केला त्याच्यामध्ये ते सक्सेस झालेले आहेत असं दिसतंय. पण याच्यामध्ये आम्ही आता ह्याच्यामध्ये काय पुढच्या वेळेला कशा पद्धतीने ह्या निवडणुकीला जायचं समोर त्याची आता तयारी करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. त्यांनी जी आश्वासनं दिली आहेत त्याला आता आम्ही प्रत्येक दिवशी विचारणार आहे की तुम्ही आता कसं करणार आहे ते. आणि ज्या पद्धतीने निवडणुका आहेत आपण समोर बघितल्यात, अनेक लोकांना शंका आहे याच्यामध्ये की ह्या निवडणुका हायजॅक केलेल्या असं सगळ्यांचं मत आहे. पण आता ह्याच्यामध्ये निवडणूक संपलेल्या आहेत, निवडणुका झालेल्या आहेत. आता ह्याच्यापुढे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने काँग्रेस पक्ष समोर जाईल ह्याचं चिंतन आता चालू आहे आणि ह्याच्यातून चांगला मार्ग काढून परत एकदा आम्ही उभारी घेऊन मोठ्या मताधिक्याने परत एकदा काँग्रेसला वैभव मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. खरं तर धंगेकरजी, अनेक विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाच्या आकडेवारीत तफावत आढळलेली आहे. खरं तर आता तुमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा म्हटले की जवळपास 76 लाख मतं जी आहेत ती आकडेवारीत वाढलेली आहे. त्या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला. तुमच्या कसब्या मतदारसंघामध्ये असा काही प्रकार घडलेला आहे? नानासाहेब बोलले ती वस्तुस्थिती ती संपूर्ण महाराष्ट्राची, म्हणजे एका मतदारसंघाची नाही आहे, ते सगळ्या महाराष्ट्रातली ती परिस्थिती आहे. ती त्यांनी त्यांची मांडलेली बाजू. आणि याच्यामध्ये आता भविष्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला त्या EVM मशीनच्या विरोधात काय करावं लागेल किंवा जर लोकशाही पद्धतीने निवडणुका व्हायच्या असतील त्या पद्धतीनंच ह्याच्यापुढं जावं लागेल. पण आता आपण बघितलं असेल तर सगळ्याच निवडणुका ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने हायजॅक केल्यात आणि त्या हायजॅक करत असताना आपण बघितलं असेल की सगळ्यांनी त्याच्यामध्ये चिंता व्यक्त केलेली. आता ह्याच्यापुढं बघू आता काय करता येईल. त्याच्यामध्ये जो पक्ष आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही कार्यकर्ते आता रस्त्यावर येऊन हे लढाई लढावीत लागणार आणि लढू आम्ही ते. परंतु पुण्यामध्ये असं काय घडलं की पुण्यामधल्या 8च्या 8 सीट्समध्ये काँग्रेसच एकही नाही. तुम्हाला ज्यावेळेस महत्त्वाची अटीतटीची लढत होती पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेस तुम्हाला तर फायदा झाला, मात्र आता जी रेग्युलर निवडणूक आहे त्या रेग्युलर निवडणुकीमध्ये तुमचा पराभव कसा झाला? कारण की त्यावेळेस सत्ता त्यांच्याकडे होती, संपूर्ण प्रशासन त्यांच्याकडे म्हणजे तुमच्या विरोधकांच्या ताब्यात होतं. नाही, याच्यामध्ये ज्या त्यांनी योजना आणल्या ह्या योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आणल्या होत्या आणि ज्या पद्धतीनं त्यांनी प्रचार केला तो प्रचार बी तसा जातीवादी प्रचार केल्यामुळं आणि लाडकी बहीण योजना बी कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, ह्याचा संपूर्ण इफेक्ट कसब्यात झाला का? अख्ख्या महाराष्ट्रात तो इफेक्ट झालेला दिसतो आपल्याला. आणि त्याच्यामुळं तेच आता ह्याच्यापुढं कशा पद्धतीने उत्तर त्यांना द्यावं लागेल, त्याचं पक्षाची पॉलिसी झाली पाहिजे. ज्या पद्धतीने हा प्रचार झाला, हा प्रचार हा लोकशाहीला घातक आहे. आणि हे फक्त निवडणुकीपुरतंच आहे का निवडणूक आल्यावरच ही सगळं परिस्थिती निर्माण होते का? ही आता परिस्थिती जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे. कारण निवडणूक आल्यानंतर जे सगळे विषय येतात आणि निवडणुकी संपले की विषय सगळे बंद होतात. अशा पद्धतीने जर विषारी प्रचार करून जर निवडणुका जिंकत असतील त्या देशाचं वैभवाला कुठेतरी डाग लागल्यास. अंबादास दानवे म्हणतात की आता काँग्रेसचे नेते या सगळ्या निवडणुकीमध्ये हवेमध्ये होते असं त्यांचं थेट म्हणणं आहे. ठाकरेंनी आता वेगळी निवडणूक लढावी, त्यांच्या नेत्यांनी सांगितले की वेगळी चूल एखादी मांडावी, असा विचार जो आहे तो आता ठाकरेंच्या नेत्यांमध्ये सुरू झालेला आहे. ना तर हे सगळे वरिष्ठ लेवलवर हे सगळी चर्चा होईल. वरिष्ठ याच्यावर निर्णय घेत असतात कारण हे तिन्ही पक्षाचे नेते बसून हा निर्णय घेतात. कार्यकर्ते आपले मत मांडत असतात. दानवे साहेबांनी त्यांचं वैयक्तिक मत होतं, ते काय पक्षाचं मत नव्हतं. त्यामुळे आता जे काय पक्ष नेते ठरवतील त्याच्यावरती चर्चा होऊन पुढं काय व्हायचं, कोणाला जायचं यायचं ते होईल. परंतु मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला असता तर सर्वाधिक जास्त जागा ज्या आहेत त्या निवडून येण्यासाठी देखील मदत झाली असती. परंतु मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडे 10 दावेदार आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला असता तर वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती असं दानवेंचं म्हणणं आहे. ना आता मुख्यमंत्री जे होते त्यांनाच पाय उतार व्हावा लागला तर ते हीच परिस्थिती. पक्षात स्पर्धा असतात, वरचढ एकमेकाला स्पर्धेत ते होत असतं. परंतु आता आपले आत्ताचेच मुख्यमंत्र्यांची परिस्थिती काय आपण बघतोय त्यामुळं ते त्यांचाही चेहरा कुठं आहे असा तर तो एक विषारी प्रचारामध्येच हा सगळा झालेला आहे. आणि हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ह्याच्यात चिंतन केलं पाहिजे
आणि समोर एक महाशक्तीच्या विरोधात कशा पद्धतीने जायचं आहे हा निर्णय नेत्यांनी घेऊन हा सगळ्यांनी हातात घालून काम करावं लागेल. सिंगल जर कधी लढले तर ह्याच्यापेक्षाही जास्त परिस्थिती खराब होऊ शकते असं माझं मत आहे. मग त्या मताला नेते ठरवतील. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. रवींद्र धंगेकर आणि पृथ्वीराज पाटील या दोन्ही पराभूत नेत्यांनी आपापली मतं जी आहेत पराभवाच्या संदर्भात व्यक्त केली आहे. पृथ्वीराज पाटलांचं म्हणणं आहे की अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी माझ्यासोबत गैरव्यवहार माझ्यासोबत चुकीच्या पद्धतीने वागले. त्या सगळ्या संदर्भाची मी पार्श्वभूमी निवडणुकीमधली मी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सांगितलेली आहे असं मत जे आहे ते पृथ्वीराज पाटलांनी सांगितलं. त्याचसोबतच रवींद्र धंगेकर यांनी एक हे तो सेफ आहे कटेंगे तो बटेंगे या सगळ्या प्रचाराचा कसब्यामध्ये आम्हाला फटका बसलेला आहे असं देखील मत जे आहे ते रवींद्र धंगेकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.